तो तिला नानांनी चांगलाच ताब्यात घेतलाय. तो मस्तपैकी घोडात आलाय त्यांच्या. तू एक काम कर, तू रामला फोन करून बोलवून घे. मला वाटतं त्याच्या नोकरीचा प्रॉब्लेम ना आजच सुटून जाईल. आजच त्याला नोकरी मिळून जाईल. फोन कर त्याला. हॅलो राम, हे बघ, तू बोलला नाहीस तरी चालेल, तर ऐक. कुठेस तू? बागेत काय करतोयस? हे बघ, तू ताबडतोब घरी निघून ये. नानांनी तुझ्या नोकरीसाठी जबरदस्त फिल्डिंग लावली आहे. ताबडतोब घरी ये. जेवण आवडलं वाटतं. एकदम छान होतं. काय जेवणात काय घातलं तू? थँक्यू सो मच. हा, तुम्ही नक्की कोण आहात हे मला माहिती नाही, पण खरंच देव माणसं आहात. अहो, मगाशी मला एवढी भूक लागली होती आणि इतकं छान सुग्रास जेवण जेवायला मिळालं. असं जेवण मी एकदाच जेवलोय. कधी कधी? माझ्या आजीच्या घरी. हा, मग आता तुझ्या आजीच्या जागी तुला तुझी नवीन नानी मिळाली. नाना, नमस्कार करतो. अरे तुझ्या हा. बरं नाना, येतो मी. आधीच उशीर झालाय. रिक्रुटमेंट सुरू करायची आहे ना? अरे थांब थांब, बडीशेप खाऊन जा ना. नाही, त्याला उशीर झालाय ना. कशाला बडीशेप खाऊन जाऊ दे ना. बडीशेप खाऊन दे ना. बडीशेप जा ग रोमा, बडीशेप घेऊन ये. हो हो. बाय द वे नाना, नानी, या पाहुणचाराबद्दल मी तुमच्यासाठी काय करू? अरे तू आमचा बाळू. आता तुझ्या पाहुणचारा करता तू आमच्यासाठी काय करायला आम्ही काय वेडे का आहोत? नाही, असं नाही, पण तरी काहीतरी. नाही, आता जर काय तुला करायचं असेल तर माझा एक भाचा आहे, त्याला कुठे चिकटावून टाक. काय नाव काय त्याचं? चिकटावून. राम राम राम. या रोमाचा नवरा. काय काम करेल तो? काही करतो ना काम. काही काम करतो म्हणजे जाहिरातीपासून इंजिनिअरिंग पर्यंत सगळी काय कामं करतो ना तो. बरं ठीक आहे, माझ्या ऑफिसमध्ये पाठवून द्या त्याला. एक मिनिट थांबा ना, ते येतीलच इतक्यात. अरे काय यार, दिवसभर त्या प्रोड्युसरला गाठण्याचा प्रयत्न करतो तर फोनच घेत नाहीये. अरे माझ्यासाठी रोल असेल तर सांगा ना, वेळ कशाला फुकट घालवता? मोठा आर्टिस्ट रे मी, विसरू नका. नाना, दिलं. तुमच्या भाच्याला मी माझ्या कंपनीत काम दिलं. माझ्या इंटरनॅशनल सर्व्हिसेस ऑफिसमध्ये पाठवून द्या त्याला. तुला माझ्या कंपनीमध्ये ए ग्रेड मॉडेल म्हणून घेतला मी. काय सांगता काय? हे सगळं श्रेय नाना आणि नानींना जातं मिस्टर राम. राम? याचं नाव राम नाही हो. म्हणजे हा तुमचा भाचा नाही? नाही, हा माझा भाचा आहे, पण याचं नाव राम नाही हो. अहो, हे राम नाहीयेत, त्यांचं नाव वरुण आहे. शट अप. हा बघा, राम आला. आम्ही ह्याच्याच बद्दल बोलत होतो. सी, हा कसा तरीच आहे. नाही, अहो हा सक्सेसफुल MR आहे. राम, बोल ना काहीतरी. काय बोलू? हा असा पण आहे. सॉरी नाना, मी तुमच्या एकाच भाच्याला काम देऊ शकतो, तेही याला, वरुणला. सगळी मेहनत फुकट घालवलीस तू. आणि माझी सुद्धा. अरे या बिचारीने त्या सातपुतेसाठी जेवण सुद्धा बनवलं होतं. तुझी नोकरी ह्या दोघांनी जवळजवळ पक्की केली होती. पण तू करंटा निघालास. हो ना. पुरे झाला. कालपासून तुम्ही सगळे मला नाना प्रकारे छळताय. नाना प्रकारे सॉरी.
माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केलेत त्याबद्दल धन्यवाद. नाना आता पुढे काय? आता काय करायचं? अरे काय गप्पाळ करायचं? तो वरून बघ, तुझ्या पुढे बाजी मारली त्यांनी. तू आपला बस हातावर हात ठेवून. तुमच्या कृपेमुळे मला ऍड मध्ये काम मिळालं. थँक्स. तुलाही थँक्स. मला कशाबद्दल? अरे म्हणजे काय, तुझे दात असे सशासारखे बाहेर नसते किंवा तुला बोलताना असं होत नसतं, तर त्या सातपुतेने तुझ्याऐवजी मला घेतलं असतं. म्हणून थँक्स. यालाच म्हणतात दुसऱ्याच्या ताटातली पोळी काढून घेणे. ये सगळ्यांसमोर मला वाटतं ते बोलायला चालेल ना, सांगून ठेवतो. हाकलून देईन घरातून. तुझ्यापासून माझं काय अडत नाही. तुझ्यापेक्षा सुंदर पोरींची रांग लागते आपल्या मागे. हाय वरुण. हाय उरू. तू रेडी आहेस ना? मी तुला पिकअप करायला आले. चल बघू. म्हणजे काय, एक ये मोबाईल घेऊन ये. वाव, व्हॉट अ हाऊस. वरुण, हे घर भाड्याने मिळेल का रे? घर नाही, माणसं मिळतील. येत नाही नाही, विचारतो ना मी. आपलं विचारतो. वरुण, दिस गाय. काय नाही, बहीण. नाही नाही, बोल नाही, माणूस. गाय असताना तर केव्हा शिंग दाखवली असती. शिंग असतात का रे गायला? बालक. ओ, हाय नानू. नानू. बघा विचार करून. काय सेकंड करण्याचा? नाही हो, हे घर की नाही शूटिंगला भाड्याने द्यायचा. मी येते उद्या प्रोड्युसरला घेऊन. वारू, वी आर गेटिंग लेट. चलो. पूजा, पूजा. ही बायको गळ्यात मारले. पूजा लवकर ये. चलो. अहो तुम्ही रात्री जेवायला येणार आहात ना? नाही, रात्री आम्हाला एका पार्टीला जायचंय. येस, आमच्या नवीन पिक्चरची लॉन्चिंग पार्टी आहे. बाय. उर्वशी, ये अशी. अरे अरे राम. काय काय? नाना बघितलं, जातानाही मला दात दाखवून गेला. काय काळजी करू नकोस, आपण त्याचे दात पाडू. हे कसं काय? आधी तुझे दात पाडू. नाना, नाना, नाना. काय झालं दाते भाऊजी? नाना कुठे आहे? ते आहेत, तुम्ही मला सांगा काय झालंय. अहो, डेंटिस्टच्या दातांवर इलाज करण्यासाठी मला एक चांगला राम मिळालाय. तुमचं डोकं शुद्धीवर आहे का? काय बडबडताय? रामच्या दातांवर इलाज करण्यासाठी मला चांगला डेंटिस्ट मिळालेला आहे. अरे वा. नानी, मी मुळीच जाणार नाही त्या डेंटिस्टकडे. अहो, त्यांच्या क्लिनिक मध्ये बोळकं झालेले लोकही माझ्या दाताकडे बघून हसतात. मी नाही जाणार. अरे राम थांब. काय पकडापकडी खेळतोय की काय? दाते भाऊजी, मी काय म्हणते, हा डेंटिस्ट कडे येणार नाहीये. तुम्ही डेंटिस्टला इकडे बोलवून घ्या ना. मी नेमके तसेच केलेले आहे वाहिनी. Very मी good. डेंटिस्टला इथेच बोलावून घेतलेले आहे. आता याला काय झालंय?
बसलाय. अरे असा कसा बसला घसा? अहो वहिनी कसले चित्र विचित्र आवाज काढतोय हा. कसले फालतू प्रश्न विचारताय? घसा बसलेला असताना कसं सांगणार की घसा बसलाय म्हणून? अरे वा 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 वा. पण घसा बसलेला असताना एवढे सगळे कसे काय बोलला तो? त्यांनी ऍक्शन केली, मी त्यांचं डबिंग केलं. वा 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 वहिनी तुम्ही फारच चतुर हा. तुम्हाला सुद्धा वरुण प्रमाणेच सिनेमात काम मिळणार. ओ दाते भाऊजी, हे सगळं जाऊ द्यावं. बरं, जाऊ द्या. एखादा चांगला वैद्य सुचवा ना यांच्या घशावर इलाज करण्यासाठी. अरे म्हणजे अजून कोणाला दाखवले नाही? सांगितलं होतं, एका वैद्याला फोन केला होता, हा. पण त्याचाही घसा बसलाय. बरं ठीक आहे ते मी बघून घेतो. पण मी काय म्हणतो वहिनी, बोला, बोला. या नानाचा आवाज जो बसलेला हा. आहे तो तसाच राहू दे ना काही दिवस बसलेला. तेवढीच तुमच्या डोक्याला शांतता. चपले ना मारेन हा? असं हे म्हणतात. आओ गेले. अहो मी काय म्हणते, छान जरा मिठाच्या पणाने गुळण्या करा ना, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. पुरे तात्यांनी पाठवलं. या या हा हा बसा बसा बसा. कुठे आहे पेशंट? हा काय तोंड उघडा. हा हा का असं विचारताय? अहो तपासू दे ना. अक्कलदाड जरा जास्तच वाढलेली दिसते. हा कशाला चिमटा काढताय की काय? नाही काय. काय करतो? अय्या आवाज सुटला की तुमचा. घसा बसतो असं नको. दाढा कसला काढतोस गधडिया? काय तुला कोणी केला रे वैद्य? अहो दातच म्हणाले तुमच्या दातांचा प्रॉब्लेम आहे म्हणून. अरे दात आले का डेंटिस्ट? डेंटिस्ट नाहीत पण हे वैद्य आले. अहो हेच डेंटिस्ट. अरे पण हा म्हणाला की हा वैद्य आहे म्हणून. अहो माझं आडनाव वैद्य, डॉक्टर वैद्य, डेंटिस्ट. मी अगोदर नाही सांगतायत उगाच माझी अक्कलदाड काढत बसतो तुला. म्हणजे तुला अक्कलदाड आली आहे? पाडून टाकीन तुझी आता. हो तुमची थट्टा पुरे. राम एकदाच या डेंटिस्टच्या हवाली करा बघू. नो प्रॉब्लेम. संध्याकाळपर्यंत यांना आपण ठीक करून टाकू. हा तुम्ही आता बाहेर जा. हताश झालेला बेकार तरुण आहे तू. संध्याकाळपर्यंत तुम्हालाच ठीक करून टाकेल. पोटात गोळा उठला ना? चला चला बाहेर जाऊ. पोटात गोळा नाही, असू दे, सांभाळते. पोटात गोळा दिसतो. चला ओ. सोडा हो मला. अहो तुम्ही नक्की दातच काढणार आहात एवढा? अहो तुम्ही नक्की काय करणार आहात हो? ए दाद्या जर डोकावून बघ ना, तो ठीक आहे ना? राम डेंटिस्ट. काही गरज नाही हा. त्यांचं काम करू, तुम्ही तुमचं काम करा. बरोबर आहे तुमचं वहिनी. थँक्यू व्हेरी मच. आपण आपलं काम करावं. फुकट खायचं.
कॉंग्रॅच्युलेशन. काय झालं? मोहीम फुटते. हिअर इज युअर पेशंट मिस्टर राम बारिया. रामचं डोकं उलट फिरवलं की काय? अरे राम चेहरा तरी दाखव आम्हाला. चेहरा कुठे आहे? नुसतेच केस आहे. राम वळ पाहू वळ. अरे तोंडावरचा हात तरी काढ. अरे हस ना जरा. नाना कसा दिसतो? तुझ्या बायकोला विचार. हो ना. अरे सकाळपासून देवापुढे साकडं घालून बसली होती ती. आता कोणी नाही ना हसणार माझ्यावर. आता मी नाही इथे नको करू, इथे नको करू. नाही म्हणजे सुधारलो ना. अरे नुसते दात सुधारले म्हणून पर्सनॅलिटी सुधारली असं होत नाही. मग आणखी काय करायला लागेल? त्यासाठी तुझं बोलणं सुधारलं पाहिजे. ए रोमा, तू याला माझ्या तावडीत दे. अरे नाही, या सुरवंटाचं मी एका रात्रीत फुलपाखरू बनवलं होतं, मला सांग. जरूर नाना. पण हे फुलपाखरू उडून दुसऱ्या फुलावर नाही गेलं म्हणजे झालं. हा म्हण. म्हण. मी तुला 5 वेळा म्हणायला नाही सांगितलं, एका झटक्यात म्हण. पण म्हण. ठीक आहे. नंतर गाडीला ब्रेक लावतोयस काय? हा? एका दमात म्हण ना. शाबास. त्यानंतर म्हण. हे म्हशीचं हंबरणं झालं. कसं पाहिजे? अशी ओठाची कंपनं पाहिजेत. काय करतो? हा, ओठाची कंपनं कोण देणार? हा, हे अशी ओठाची कंपनं. आणि मग कोण म्हणणार? माझा बाप म्हणणार. हा, बोल. म्हण. नीट सांगा ना काय ते, नाही तर मी झोपतो. काय झोपतो? काय झोपतो कसला? हा, हे स्वतःच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही ना, मग तुझं आयुष्य झोपलंय. मग काय ना मागापासून ते नुसतं चाललंय. अरे याला ओंकार साधना म्हणतात. स्वतःचा आवाज सुधारायचा असेल, स्वतःचं जर बोलणं सुधारायचं असेल तर ओंकार साधनेसारखा दुसरा मार्ग नाहीये. म्हण. म्हण. बस बस बस. श्वास सोडून मरशील उगाच. हा, झालं? आता म्हण. आता हे बरोबर केलेलं आहेस तू. बरोबर. आता परत.